ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेत दरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी, मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। शिवसेना मनसे युतीबाबत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना फोन करावा। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंचं आवाहन। युतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचं ठाकरेंकडून संजय राऊतांचं उत्तर। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राडा। बैठकीत भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे नितीन देशमुख यांच्यात शाब्दिक चकमक। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। इगतपुरी ते आमणे शेवटचा 76 किलोमीटरचा मार्ग सेवेत। मुंबई ते नागपूर प्रवास केवळ 8 तासात शक्य। अगवणे प्रकरणात चर्चेत आलेले आयजी सुपेकर 6 मोठ्या आरोपांमुळे वादात। अमरावतीच्या तुरुंगात असलेल्या गायकवाड यांच्या जामिनासाठी 550 कोटी मागितल्याचा आरोप। मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकात आगीची घटना। केकच्या दुकानाला लागलेल्या आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट। कोणतीही जीवितहानी नाही। देशातील कोरोना बाधितांचा आकडा 4866 वर। महाराष्ट्रातही 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी। मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण। बंगळुरू चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आरसीबीवर गुन्हा दाखल, तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसह इव्हेंट कंपनीवरही कारवाई। विजय जल्लोषातील नियोजनात बेजबाबदारपणा दाखवल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख।